वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल, कशी बनवावी सुचत नाही। तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा। नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि हा आहे कॉन्ट्रास्ट कपडा। ते साडीला थोडासा मॅच होणारा थोडासाच आपण प्लेन कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा वापरून खूप सुंदर अशी आज डिझाईन बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी। त्याचबरोबर हा बोटनेक आहे, म्हणजे आज आपण ट्रेंडिंग अशी बोटनेक डिझाईन बनवणार आहोत। तर बघा, ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे 7, म्हणजे पूर्ण शोल्डर होतं 14 तर त्याचं निम्म 7 घेतलेला आहे। आणि आता त्यामधून आपण 4 गळा रुंदी घेणार आहोत आणि बाकीचं 3 इंच शोल्डर घेणार आहोत। ठीक आहे, तर 4 इंचाला मी ते मार्किंग करून घेतली। आणि जेवढे शोल्डर असतात तर बोटनेक मध्ये तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो, तर 7चा मुंडा घेतला आणि 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिला। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे त्यानुसार। ठीक आहे, आता सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग आपण अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करून घेऊयात। तर बघा, वरचा गळा घ्यायचा आहे 3 इंच, तर 3 इंचाची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आणि पुन्हा 4 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करून घेतली। त्यानंतर आता इथून खाली आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मार्किंग करायची आहे, तर मी इथे 2 इंच करून घेतलेली आहे। आणि तिथून खाली आता घेते मी 6। ठीक आहे, आता ह्या दोन्ही मार्किंग केलेल्या आहेत, तर पुन्हा गळा रुंदीची 4-4 इंचची इथे आपल्याला खाली आणि वरती मार्किंग करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पट्टीच्या सहाय्याने हे 2 बॉक्स काढून घ्यायचे आहे, म्हणजे वरती 1 आणि खाली 1। तर थोडंसं तिरकं होतं तर ते मी इथे स्ट्रेट करून घेतलं आणि या पद्धतीने हे 2 बॉक्स ड्रॉ केले। आता वरती आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने, आणि त्यानंतर खालचा जो काही शेप आहे तर तो इथून अर्धगोलाकार आपण असं केलेला आहे। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली तिथूनच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं असेल तर मग लगेच कटिंग करायचं नाही, तर ते तुमच्यावर डिपेंड आहे। पण मी इथे बिना कॅनव्हास पेपरचीच ही डिझाईन बनवणार आहे, म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये पटकन सुद्धा नक्कीच आपली ही डिझाईन रेडी व्हावी यासाठी। ठीक आहे, तर बघा इथपर्यंत कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर बघा, मग सगळ्यात आधी आता आपण मधला जो काही शेप आहे तर तो इथे रेडी करणार आहोत। तर त्यासाठी बघा, ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे। बघा, सेंटरला एक पिन लावून घेतलेली आहे, वरती पण आणि खाली सुद्धा। आणि आता आपल्याला जो काही मधी शेप आहे ना तर तिथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, इथून स्टार्ट करूयात आणि साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। आता इथे कॅनव्हास पेपर नाहीये, त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारायची आहे। डिस्टन्स म्हणजेच त्याचं मार्जिन सेम राहील एवढी काळजी घ्यायची आहे। जर का मार्जिन कमी जास्त झालं तर आपला हा जो काही शेप आहे तर त्याचं लुक शेप सगळंच बदलू शकतं आणि मग डिझाईन छान दिसणार नाही। सो त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे टीप टाकून घ्यायची आहे। आता ही टीप टाकून घेतल्यानंतर बघा, वरच्या गळ्याला आणि कमरपट्टीला म्हणजे कमरेच्या साईडला आपण इथे टीप टाकू शकत नाही बोटनेक मध्ये, जर मधला शेप आपण आधीच रेडी करणार आहोत तर यासाठी। आता मग मी इथे पिना काढते आणि बघा, हे फोल्ड करून ना इथे छोटासा एक कट मारायचा आहे बघा ह्या पद्धतीने। आणि मग नंतर हे मधला पार्ट आपल्याला ऍक्च्युली सगळाच इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित कट करायचं आहे, काहीही इथे मार्जिन ठेवण्याची आपल्याला गरज नाहीये। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून
बोटने कशी बनवायचं याचा व्हिडिओ जर बघायचा असेल त्याची पद्धत त्याची थोडी वेगळी आहे. सो त्यामुळे चॅनलवर ऑलरेडी आपल्या बरेचसे व्हिडिओज आहे बोटने ब्लाउज डिझाईनचे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे कॅनव्हास पेपर लावायचा असेल तर कुठल्या पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचं, त्यामध्ये आपला वरचा गळा आणि कमरचा पार्ट फिनिशिंग सहित सोबतच रेडी होत असतं. तर बघा या पद्धतीने मी हा पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे, कट सुद्धा मारलेले आहे शेप व्यवस्थित यावे यासाठी. आणि आता इथे आपल्याला ह्या शेपला द्यायची आहे दापटीप. तर बघा मग इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला हा जो काही शेप आहे त्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंग साठी ही खूप महत्वाची टीप आहे. कुठेही तुम्ही दापटीप देऊ, बाही असो तुमचं बॅकनेक डिझाईन असो, कुठेही स्टिचिंग करताना तर तिथे आवर्जून आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दापटीप द्यायची असते, म्हणजे आपलं लुक बिघडायला नको यासाठी. तर बघा इथे अतिशय सावकाश आपण प्रॉपर फिनिशिंग सहित दापटीप देऊन घेतलेली आहे. आणि आता मी तुम्हाला हा शेप दाखवते. बघा किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. कॅनव्हास पेपर न लावता सुद्धा किती छान झालेला आहे. सो या फिनिशिंगच्या टिप्स यूज करा, म्हणजे तुमचा सुद्धा कॅनव्हास पेपर न यूज करता प्रॉपर फिनिशिंग सहित मधला शेप नक्कीच रेडी होईल. त्यानंतर बघा कडेकडेने जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं वगैरे होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण मधला शेप आपला प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. त्यामुळे साईडचं व्यवस्थित जोडणंही तितकंच गरजेचं आहे. तर बघा वरचा गळा जो आहे ना तर तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे कडेकडेने जोडून घ्यायचा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. आता हा गळा फिनिशिंग सहित कसा रेडी करायचा तर ते तर आपण इथे पुढे बघणारच आहोत, पण त्याआधी ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं असतं. तर थोडं थोडंच पकडायचं आहे, मी म्हटल्याप्रमाणे गोळा व्हायला नको यासाठी. आता हे जोडून झालेलं आहे आणि यानंतर आता आपल्याला ब्लाउजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे सगळ्याच साईडचा तर तो इथे कट करून परफेक्ट मापाचा आपला हा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला शिवताना सोपं जावं. बऱ्याचदा काही ब्लाउज पीसचे खूप धागे सुद्धा निघण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे म्हणूनच मग मधला शेप रेडी झाल्यावर आपण आहे तसं जोडून घेतलं आणि आता आपण एक्स्ट्राचं कट केलं की आपली जी काही मेन डिझाईन आहे तर ते आपल्याला मग व्यवस्थित बनवता येईल आणि कसं कुठे बनवायचं याचा सुद्धा आपल्याला अंदाज येईल, म्हणजे सेंटर पासून व्यवस्थित. ठीक आहे, तर बघा हा पार्ट इथे रेडी झालेला आहे, ते सुद्धा खूप सुंदर असं फिनिशिंग सहित. आता यानंतर आपण गळापट्टी आणि कमरपट्टी इथे लावून घेऊयात. तर बघा अस्तरचाच कपडा मी इथे घेत आहे. तर गळापट्टीसाठी 1 इंच आपल्याला पट्टी लागते. त्याचबरोबर इथे सुद्धा बघा 1 ते 1.25 इंचाची पट्टी कमरपट्टीसाठी स्ट्रेट मी इथे कट करून घेतलेली आहे. आता गळापट्टीसाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा म्हणजे तिरक्या पट्ट्या कट करायच्या असतात. तर बघा पट्टी 1 इंचाची आहे, त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने दोन्ही साईडने मार्किंग करून घेतली आणि आता ही एक पट्टी तयार करते, म्हणजे कट करून घेते. एवढी आपल्याला इथे सफिशियंट आहे. स्ट्रेचेबल कपडा घेतलेला आहे, लक्षात राहू द्या, जेणेकरून गळा प्रॉपर असा गोल येईल. कुठेही काहीही असं म्हणजे काय होतं ना, कपडा जर स्ट्रेचेबल नसेल तर गळा प्रॉपर येत नाही. सो त्यासाठी आठवणीने गळापट्टीसाठी स्ट्रेचेबल कपडाच यूज करायचा. आता बघा ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे गळ्याला ही गळापट्टी लावून घ्यायची आहे. आता 2 लेअर मध्ये आपण फोल्ड करतोय बरोबर, त्यामुळे मग कपडा कमी जास्त होणार नाही. तर बऱ्याचदा कपडा कसा होतो ना वर खाली होतो टीप टाकताना आणि त्यामुळे मग तो निघतो. सो फिनिशिंग वगैरे बिघडते. पुन्हा वरच्या साईडने आपल्याला टीप टाकताना कळतच नाही की कसं करावं. सो त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. एकसारखं मार्जिन सुद्धा पकडायचं आहे, म्हणजे गोल शेप व्यवस्थित येईल. आणि यानंतर बघा आता छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून ज्या वेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि त्याचा गोलाकार आकार सुद्धा आपल्याला जसं हवा आहे तसा छान यावा यासाठी. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा आतल्या साईडने फोल्ड करून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तुम्ही इथे दाबटीप सुद्धा देऊ शकतात, पण मी काही दाबटीप देत नाहीये. थोडंसं 1 लाईन किंवा 2 लाईन एवढं मार्जिन ठेवत इथे टीप टाकून घेत आहे. तर अशी सुद्धा तुम्ही गळापट्टी रेडी करू शकतात, तरी सुद्धा गळाचा आकार खूप सुंदर येतो, कारण की स्ट्रेचेबल कपडा घेतला की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित एकदम छान असा गोलाकार गळा आपला रेडी झाला. त्यानंतर लगेचच कमरपट्टी लावूयात. इथे ऍक्च्युली आपण आधी बॅकला टक सुद्धा टाकू शकलो असतो, पण आपली जी काही डिझाईन आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येणार नाही आणि त्यामुळे म्हणूनच आपण डिझाईन झाल्यानंतर टक्स टाकणार आहोत. पण मग मी इथे कमरपट्टी लावून घेते, काही हरकत नाहीये. कमरपट्टी लावल्यानंतर सुद्धा आपण टक्स टाकू शकतो.
आणि बघा मग कमरपट्टी आतमध्ये फोल्ड करून आपण इथे दाबटीप देत आहोत आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही जी काही कमरपट्टी होती तर ती लावून घेतलेली आहे. ठीक आहे, आता हा पार्ट मी साईडला ठेवून घेते कारण आता आपल्याला पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करायची. तर बघा मी इथे कॉन्ट्रास्ट जो काही कपडा म्हटली होती तर तो घेतलेला आहे, एक्स्ट्राचा कट करून घेते, डबल फोल्ड केलेला आहे बघा आणि मध्यभागी बरोबर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता छोटे छोटे तुकडे करायचे आहे. 1.5 बाय 1.5 चे करू शकतात, 2 बाय 2 चे सुद्धा करू शकतात, जास्त पण मोठे नाही करायचे ह्या पद्धतीने. ठीक आहे, आता एवढे झालेले आहेत तेवढे सफिशियंट नाही, आपल्याला अजून लागणार आहे. सो त्यामुळे अजून दुसरा कपडा घेतला मी इथे, तो सुद्धा बघा साईडने कट करून व्यवस्थित सरळ करून घेते आणि त्यानंतर पुन्हा इथे डबल फोल्ड करून आधी कट करून घेते. म्हणजे काय होतं की दोन दोन आपल्या सोबतच कटिंग होतात एक 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 करण्यापेक्षा. आणि त्यानंतर याचे सुद्धा चौकोनी आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर मी इथे अंदाजच केलेला आहे, तुम्ही 1.5 बाय 1.5 चे करू शकतात किंवा असं अंदाजे सुद्धा करू शकतात. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे आणि बघा मग अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण त्रिकोण इथे बनवून घ्यायचे आहे. तर 2 कलर कॉम्बिनेशनचे बनवायचे आहे. सगळ्यात आधी आता हा जो काही कपडा आहे येलो कलरचा तर त्याचे आपण बनवून घेऊयात. तर बघा म्हणजे अंदाजेचं कट केलं तर चौकोन व्यवस्थित नसतो, त्यामुळे फक्त ते काटोकाट व्यवस्थित जोडून इथे टीप टाकायची आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते राहून द्यायचं. आधी टीप टाकून घ्यायचे आणि नंतर सगळ्याचं एक्स्ट्राचं कट करायचं. म्हणजे एकदम छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपले छोटे छोटे छानसे त्रिकोण एकसारखे रेडी होतात. बघा असं फोल्ड करायचं आहे आणि त्रिकोण बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. बऱ्याचदा आपण उलट वगैरे फोल्ड करून पण करत असतो, पण तुम्ही असं सुद्धा करू शकतात. आणि बघा मग फायनली 2 कलर कॉम्बिनेशनचे इथे त्रिकोण रेडी झाले. त्यानंतर ह्या पद्धतीने आधी येलो ठेवायचा आहे, त्यावर आपला जो काही ब्लाउज पीसचा कपडा आहे ना तर त्याचा ठेवायचा आहे आणि साईडने आपल्याला येलो आहे असं दिसलं पण पाहिजे, म्हणजे छान अशी डिझाईन तयार होईल. आणि खालच्या साईडने टीप मारून आता हे सगळे त्रिकोण आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे. आता सध्या मी एवढेच बनवले आहेत, जर का एखादं कमी पडलं तर आपण लगेच चालू चालू बनवून घेऊयात. आणि पुरले तर ठीकच आहे, पण खूप एक्स्ट्रा होण्यापेक्षा मग मी जरा इथे मोजूनच तयार करून घेतलेला आहे. मला असं वाटतं की एखादं कमी पडू शकतं, एखाद 2. सो बघूयात, किंवा पुरू पण शकतात, काही सांगता येत नाही. ते लावताना त्याच्या डिस्टन्सवर मॅच कसं होते त्यावर ते डिपेंड आहे. तर बघा ऍक्च्युली ना 2 कलर कॉम्बिनेशनचे त्रिकोण जोडले आहे आणि हे नवीन असं पॅटर्न मध्ये त्रिकोण तयार झालेलं आहे. ते किती सुंदर दिसतंय. आता ते कट करून सेपरेट करून घेऊयात आणि याचं सुद्धा जे काही थोडंफार किंचितचं खाली एक्स्ट्रा असेल बघा, जास्त नाही पण थोडंसं, तर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे कसं ना प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाले की पुढची डिझाईन बनवायला सोपं जातं आणि मेन म्हणजे फिनिशिंग छान येते. कारण की मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज बनवणंच नाही, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा रेडी करणं तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे बघा मग हे त्रिकोण आता रेडी करून घेतलेले आहेत. सगळ्यांना व्यवस्थित टीप टाकून आता आपल्याला हे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी सगळ्यात आधी बघा आता आपल्याला ह्या मधल्या शेपच्या कडेकडेने 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे, कारण सेम डिस्टन्सवर लागावे यासाठी. नाही तर काय होईल की ते वर खाली होईल आणि सगळं लुकच जाईल. सो तसं होऊ नये त्यासाठी बरोबर कडेकडेने 1-1 इंचाची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे जे काही पॉइंट आहे ना तर ते मॅच करत बरोबर आपल्याला बघा चॉकच्या सहाय्याने हा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर यावरच आपल्याला हे त्रिकोण लावून घ्यायचे आहे. तर बघा इथून लावायला सुरुवात करूयात. ठीक आहे, या पद्धतीने किंचितसं थोडंसं त्यामध्ये खाली फोल्ड करायचं आहे, म्हणजे जास्त धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि बरोबर असं एक एक पकडत पकडत आता आपण इथे टीप टाकून घेऊयात. आणि हा जो काही शेप आहे ना तर बरोबर म्हणजे जी मार्किंग केलेली आहे ना बरोबर त्यावरच आपल्याला इथे हे त्रिकोण लावून घ्यायचे आहे, जेणेकरून खूप सुंदर असे हे प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावे यासाठी. बघा एक 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 टाकत टाकत आता आपण हे लावून घेत आहोत. आणि बघा मग एकदम प्रॉपर असं व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपण इथे हे त्रिकोण लावून घेतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा आता इथे आपल्याला एक त्रिकोण इथे कमीच पडलेला आहे. ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. आता इथपर्यंत आपण लावून घेऊयात आणि नंतर आता हा पार्ट मी इथे साईडला ठेवते. ऍक्च्युली 2 कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे बघा थोडं वेगळं लुक आलेलं आहे, पण ठीक आहे चला आता पटकन एक एक्स्ट्राचं इथे बनवून घेते. आपल्याला एक कमी पडतंय तर दोन्ही पण बनवून घेतले. म्हणजे मी ना चौकोन तसे एक्स्ट्रा 2-3 कट केले होते, पण मला असं वाटलं की तेवढे सफिशियंट होतील, पण नाही झाले, एक कमी पडलं. ठीक आहे, चला मग असं पटकन आता आपण हे दोन्ही पण कलरचं एक एक बनवून आता हे इथे जॉईन करून घेऊयात.
आणि इथे सुद्धा काही किंचितचं एक्स्ट्राचं असेल तर ते इथे कट करा. ठीक आहे. आणि आता इथे आपण कंटिन्यू लगेच लावून घेऊयात. तर बघा आता एक लावलं तरी बरोबर अशी आपली डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपण इथे हे लावून घेतलेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, बट आता मी इथे डिझायनर गोल्डन कलरची लेस लावणार आहे. तुम्ही कलरफुल सुद्धा लावू शकता, तुमच्या साडीला मॅच होणारी. पण मी इथे गोल्डन त्रिकोणची जी लेस आहे ना, ज्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे, तर ती लेस इथे लावून घेते. मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता. तुम्हाला बारीक लावायची असेल बारीक लावू शकतात, यापेक्षा ब्रॉड जरी लावायची असेल तर ब्रॉड सुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता मी इथे मॅचिंग दोरा आधी ओवून घेते, कारण की कुठलीही कलरची लेस असो शक्यतो मॅचिंग दोरा लावूनच लेस लावून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते यासाठी. कारण की कधी कधी आपल्याला कंटाळा येतो आणि जो काही ब्लाउजचा कलरचा दोरा आहे तर तोच यूज करतो, तर खालचा बॉबिनचा नका चेंज करू, फक्त वरती चेंज करा. ठीक आहे. आणि बघा आता ह्या पद्धतीने मी बरोबर तिथे ठेवलेला आहे आणि ही लेस आपण लावून घेऊयात. तर महत्वाचं म्हणजे लेस लावताना आपला जो काही ओपन त्रिकोणचा पार्ट आहे ना, तर तो त्या लेसमध्ये दाबला जाईल, याची काळजी घ्यायची, जेणेकरून तिथून आपले धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपला ब्लाऊज सुद्धा जेणेकरून लवकर खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा मग व्यवस्थित मी थोडं थोडं पकडत लावत आहे, कारण की आपला जो काही आकार आपण इथे मेंटेन केलेला आहे तर तो तसाच राहणं तितकंच गरजेचं आहे. इथपर्यंत लावला. आता आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात. लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्यानंतर लेसवरती तरंगत सुद्धा नाही, जेणेकरून फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला वरचा जो काही गोलाकार शेप आहे ना, तर तिथे सुद्धा एक लेस लावायची आहे. तर तिथे मी सिंपल एकदम बारीक छोटीशी गोल्डन कलरची घेते आणि तीच लेस ना इथे बघा आतल्या साईडने सुद्धा लावायची आहे. तर तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण मी इथे लावून घेते म्हणजे थोडीशी अजून डिझाईनला आपला लुक यावं यासाठी. तर बघा मग प्रॉपर व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत आता मी इथे टीप टाकून घेत आहे. इथे सुद्धा एक्स्ट्राचं कट करते आणि त्यानंतर आता इथे सुद्धा डबल टिप देऊन घेतलेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर 30 त्रिकोणची तुम्ही इथे सुद्धा लावू शकतात, पण मला नको वाटलं सो म्हणून मी नाही लावलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता वरच्या गळ्याला सुद्धा सेम आता जस्ट आपण जी लावली ना तीच लावून घ्यायची आहे. म्हणजे फक्त त्रिकोणलाच आपण ती त्रिकोणवाली ब्रॉड लावलेली आहे, म्हणजे कसं ना छान असं मॅचिंग होतं आणि लुक सुद्धा छान येतं यासाठी. तर बघा बरोबर गळ्याच्या कडेकडेने इथे सुद्धा आपण ही लेस लावून घेत आहोत आणि इथे सुद्धा आता मी डबल टिप देऊन घेते. ठीक आहे. आता बघा या गळ्याला सुद्धा आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला कुठून लावायची आहे, म्हणजे हीच लेस लावायची आहे. तर ते वरचा जो काही पार्ट आहे ना तिथे लावायची आहे. हे बघा थोडीशी स्टार्टिंगला फोल्ड केलेली आहे, म्हणजे मी त्रिकोणची लावलेली आहे, हा जी आपण मग अशी लावली होती ना तीच. आणि बघा तर हे कॉम्बिनेशन खूप सुंदर झालेलं आहे, लेसचं सुद्धा आणि त्रिकोणचं सुद्धा. सो त्यामुळे बघा डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेला आहे. स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लेस फोल्ड करून घ्यायची आहे आणि आधीच्या गोलाकार शेपमध्ये जे काही लेस लावलेल्या आहेत ना तर त्या बरोबर ह्या लेसमध्ये दाबल्या जातील, या पद्धतीने लावायचे आहे, म्हणजे तिथून लेसचे सुद्धा धागे वगैरे निघून ते खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं इथे एवढं स्टिच झालं. त्यानंतर आता बॅक साईडला आपण इथे टक्स टाकून घेऊयात. तर मी म्हटलं होतं बघा की नंतरच टाकायचं आहे, कारण की त्या डिझाईनवर म्हणजे ते त्रिकोण लावले होते ना त्यावर डिपेंड आहे यासाठी. ठीक आहे. एक साईडने टाकलं सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकून घेऊयात. आणि लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर स्टार्टिंग एंडिंगला सुद्धा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून टक्स लवकर खराब होणार नाही, अर्थातच ब्लाऊज सुद्धा होणार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडला आपण इथे हे टक्स टाकले आणि फायनली खूप छान ट्रेंडिंग बोटनेकचा आपली ही ब्लाउज डिझाईन इथे रेडी झालेली आहे. तर बघा मग थोडंसं जवळून लुक दाखवते, जेणेकरून तुम्हाला डिझाईन आणि लेस वगैरे कशी यूज केलेली आहे तर ते सुद्धा दिसेल. आणि कलर कॉम्बिनेशनमुळे सुद्धा बघा ही डिझाईन अजूनच सुंदर अशी रेडी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं जी काही फिनिशिंग आहे ना तर कॅनव्हास पेपर यूज केलेला नाहीये, तरी सुद्धा बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि आता सध्या बोटनेक ब्लाउजचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. सो नक्कीच ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे.
तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.